ओम श्री गुरुभ्यो नमः. आज आपण मनशक्तीच्या विज्ञानानंदांनी जीवनगीता हे गीतेवर लिहिलेल्या पुस्तकातील 3ऱ्या अध्यायाचं वाचन करणार आहोत. त्याचं नाव आहे स्वधर्म सत्कर्म कृतज्ञता यज्ञ. गीतेच्या 2ऱ्या अध्यायात कृष्णानं अर्जुनाला भय टाळण्यासाठी ज्ञान उपाय दिला आहे. सुखदुःख समान मान गती प्रतिगतीच्या नियमानं हे जग चालतं असं सांगितलं आहे. तेव्हा खरं सुख मिळवण्यासाठी सुखदुःखाचा समतोल आयुष्यात हवा हे समजून घ्या. त्यानंतर अर्जुनाला पुढचा प्रश्न पडला. तो विचारतो, असं कसं होईल? सुख आणि दुःख सारखंच मानणारा कोणी असू शकतो का? त्यावर सबंध 3ऱ्या अध्यायात कृष्णानं अनेक प्रकारे अर्जुनाला समजावून सांगितलं आहे. त्या सगळ्याचा इंग्रजीतील साररूप सिद्धांत एका वाक्यात सांगायचा तर तो असा आहे. द रिपल्टेड जनक ट्राईड टू बी पॅसिव्ह टू टेस्टी फूड अँड प्लेझंट स्मेल साईट टच. ह्याचा अर्थ असा की जनकानं आयुष्यात अशी समतोल वृत्ती साधली होती. त्यानं आपल्या इंद्रियांवर ताबा मिळवला होता. समतोल वृत्ती म्हणजे कशी? तर चांगलं अन्न, चांगला वास, चांगलं दृश्य, चांगला स्पर्श अशा सगळ्या सुखाच्या गोष्टी माणसाला हव्या असतात. ज्ञानेंद्रियांद्वारे तो बाह्य जगातून सुखाचा अनुभव घेत असतो. परंतु याच ज्ञानेंद्रियांद्वारा त्याला दुःखाचेही अनुभव घ्यावे लागतात. या सर्व अनुभवात समतोल वृत्तीनं राहणं म्हणजे इंद्रिय सुखावर संयम. तो जनकाला साधलेला होता. योग्य तऱ्हेनं म्हणजे ज्ञानी अलिप्ततेनं कर्म करूनच जनक, वसिष्ठ अशा थोर पुरुषांना मोक्ष मिळाला असं कृष्ण अर्जुनाला 20व्या श्लोकात सांगत आहे. जनकाबद्दलची आख्यायिका अशी सांगतात की तो नेहमी राजसिंहासनावर बसताना एका पायाला अग्नी बांधून ठेवत असे. त्याच्या ज्ञानी अलिप्तपणाबद्दलची दुसरी एक आख्यायिका फारच उत्कृष्ट आहे. एकदा जनक राजा कीर्तन ऐकत होता. संपूर्ण भक्तीचं आख्यान चाललेलं होतं. सगळ्या गावातले लोक जमलेले होते. पहा, भक्तिपूर्ण कीर्तन. जनक मोठ्या भक्तीनं ऐकत होता. कीर्तन अगदी रंगात आलेलं होतं. तेवढ्यात जनकाच्या रक्षकांनी येऊन जनकाला हळूच सांगितलं, महाराज, राजवाड्यात आग लागली आहे. जनक म्हणाला, अरे, मी कीर्तन ऐकतो आहे, देवाची भक्ती करतो आहे. आता मला काही सांगू नका, नंतर पाहतो काय ते. थोड्या वेळानं पुन्हा जनकाला त्याच्या शिपायांनी बातमी दिली, महाराज, आग फार भडकली आहे. अंतर्महाल, कोठी, घरापर्यंत आग थोड्याच वेळात पोहोचेल. तरी जनक स्तब्ध बसला होता. तेवढ्यात 3री बातमी जनकाला रक्षकांनी येऊन सांगितली, महाराज, राजवाडा जवळजवळ जळून गेला आणि आग आता शहरात सबंध गावात पोचते आहे. प्रजेची घरं जळून जातील. हे ऐकल्यावर मात्र जनकराजा ताडकन उठला. तो म्हणाला, चला, आता कीर्तन थांबवा. मी गावात जाऊन येतो. सगळ्या लोकांची मला काळजी घेतली पाहिजे. माझ्या प्रजाजनांना वाचवलं पाहिजे. चला. म्हणजे पहा, माझा राजवाडा जळला काय आणि राहिला काय याची जनकाला पर्वा नव्हती.
श्रीमंती थाटाचा, सुखाच्या सोयींनी सजलेला राजवाडा त्याला कप पदार्थ होता. पण गावातल्या प्रजेच्या झोपड्या मात्र फार किमती वाटत होत्या. कर्तव्याला तो लिप्त होता, जागरूक होता, मात्र स्वतःच्या सुखसोयींशी अलिप्त होता. याला म्हणतात ज्ञानी अलिप्तता. 3रा अध्याय कर्मयोग सांगणारा अध्याय आहे. अर्जुनानं शंका काढण्याचा सपाटाच लावलेला आहे. तो या 3ऱ्या अध्यायाच्या 2ऱ्या श्लोकात श्रीकृष्णाला म्हणतो, अरे कृष्णा, माझा गोंधळ उडून गेला आहे असं मी सांगतो आहे. तो निवारण करण्याऐवजी तू माझा आणखीनच गोंधळ का उडवून देतो आहेस? मगाशी तर तू सांगितलंस की ज्ञान हे सर्वश्रेष्ठ आहे, कर्मापेक्षाही ज्ञान श्रेष्ठ, आणि आता म्हणतोयस की कर्म केलंच पाहिजे. मग हा काय घोटाळा आहे? ज्ञान तर परमश्रेष्ठ, तर ते ज्ञान तू मला देतोच आहेस. मग पुन्हा कर्म म्हणजे युद्ध करण्याचा आग्रह का करतो आहेस? यावर अर्जुनाला कृष्णानं जो खुलासा केला तो आपण सूक्ष्मार्थाने समजून घेतला पाहिजे. कृष्ण म्हणतो आहे, अरे अर्जुना, यात काही घोटाळा नाही. ज्ञान हे परमश्रेष्ठ आहे. पण ते कशाचं ज्ञान? तर सुख दुःखे समत्कृता याचं ज्ञान. ज्ञानानं कर्मशुद्धी होते. ज्ञानानं कर्माशी अलिप्तता साधता येते. ज्ञानानं कर्माचा हेतू बदलता येतो. म्हणजे ज्ञानानं मन बदलणं हे कर्म होणं अपेक्षित आहे. मग कर्म त्यागून कसं चालेल? ज्ञान होण्याचं कर्म करावं लागतंच ना. मग ते कर्म कसं करावं? ज्ञानानं वर्तन कसं बदलावं हे समजून घेऊन तसं वागलं पाहिजे ना. म्हणजे कर्म आलंच. येथे ज्ञानपूर्ण कर्माची, हेतुशुद्ध कर्माची आणि अलिप्ततेने कर्म करण्याची महती कृष्णानं सांगितली आहे. कृष्ण अर्जुनाला म्हणतो आहे, अरे अर्जुना, पूर्ण ज्ञान होण्यापूर्वी कर्म हे करावंच लागतं. ते ज्ञान सन्मुख होणारं असावं, तरच त्या कर्माचा खरा उपयोग होईल. एवढं सांगूनही अर्जुनाचा गोंधळ कायम राहिलेला पाहून 5व्या श्लोकात कृष्णानं कर्माच्या आवश्यकतेची अधिक स्पष्टता केली आहे. त्या श्लोकाचा अर्थ असा की कोणत्याही काळी क्षणभर देखील कर्म केल्या वाचून कोणीही पुरुष निश्चय करून राहत नाही. कारण स्वाभाविक म्हणजे स्वभावजन्य जे प्रीती, क्रोध, सत्व वगैरे गुण यांच्या योगाने परस्वाधीन होऊन सर्वजण कर्म करतात. तात्पर्य, ज्ञानी अगर अज्ञानी कोणीही कसाही असला तरी त्यात काहीतरी कर्म करणे अपरिहार्य आहे. कर्म कोणालाही सुटलं नाही. हे सांगताना कृष्ण अर्जुनाला सांगतो, अरे अर्जुना, खरा ज्ञानीसुद्धा कर्म करतोच, पण ते अलिप्तपणे. त्यामुळे त्याला कर्मबंधन अशा प्रकारे त्यामुळे त्याला कर्मबंधनात बाधत नाही. म्हणजे असे की ज्ञानी कर्म करतो ते स्वतःच्या सुखासाठी नसतं. त्याच्या कर्माचा हेतू जनकल्याण किंवा जनशिक्षण हा असतो. याचा अर्थ
वारंवार तो कर्म करीत असताना जनशिक्षण कर्म करताना दिसला तरी आतून तो मारामारीत असतो. ज्या लोकांना कर्मानंच सुख मिळेल हे अज्ञान असतं व कर्मे केल्याशिवाय चैन पडत नाही अशा लोकांना चांगल्या हेतूनं कर्म करण्याचा आदर्श घालून देण्यासाठी ज्ञानी लोक कर्म करतात. हे सांगताना कृष्ण स्वतःचंच उदाहरण देऊन 22व्या श्लोकात म्हणतो, बाबा रे, मला जगात काही मिळवायचं नाही, तरीही मी कर्म करतो. ते लोकांना कर्माचं महत्त्व कळावं, प्रेरणा मिळावी म्हणून. कारण मोठे लोक जसे वागतात त्यालाच अनुसरून सामान्य लोक वागत असतात. म्हणजे ज्ञानी लोक कामाचं ढोंग करतात का, असा प्रश्न तुम्हाला पडेल. पण तसं नसतं. उलट आळशी लोक ज्ञानाचा सोंग घेतात आणि ज्ञानी लोक लोकहिताचा हेतू ठेवून जे कर्म करायचं ते करतात. आतून मात्र स्वार्थाचा लवलेशही नसतो. म्हणूनच ज्ञानी माणसाच्या वागण्याचे वरवरचे अर्थ करून चालत नाही. कर्म करणं हे आयुष्यात अपरिहार्यपणे आहे कर्म करणं हे आयुष्यात अपरिहार्य आहे, ज्ञात्यालाही ते सुटलेलं नाही. याचं फार सुंदर विवेचन कृष्णानं येथे केलं आहे. मुळात तू कर्म करतो आहेस हा अहंकारच चुकीचा आहे, भ्रम आहे, असं कृष्ण म्हणतो. कारण तू कर्म करतोस ते दारिद्र्याच्या स्वाधीन होऊन करतो आहेस, इंद्रियाच्या स्वभावानुसार करतो आहेस. म्हणून हे कर्म मी करतो आहे हा भ्रम तू काढून टाक. मन आणि शरीर ह्या 2 वेगवेगळ्या वस्तुस्थिती आहेत, हे जाणायला शिक, अशी कृष्णाची अर्जुनाला सांगी आहे. देह आणि देही असे 2 शब्द येथे वापरले आहेत. देही म्हणजे देह धारण करतो तो, जीवात्मा किंवा मन असा येथे अर्थ घेतला पाहिजे. त्या देहाच्या बंधनात अडकून माणूस बंदिवान झालेला असतो. तो इंद्रियांवर राज्य करत नाही, इंद्रियच त्याच्यावर राज्य करत असतात. तुम्हाला तरुण मुलांना काही हे सांगायला नको की तुमचं मन या इंद्रियांच्या किती अधीन असतं आणि वरवरच्या मोहाला कसं भुलतं ते. जर 1 तासभर अभ्यासाला बसा म्हटलं की तुमच्या पोटात कंटाळ्याचा आणि भीतीचा गोळा उठतो. केव्हा एकदा तो अभ्यासाचा तास संपेल असं तुम्हाला होतं. 1 तास, बाप रे, एवढा वेळ अभ्यास करायचा कसा, या कल्पनेनंच तुम्ही मरगळून जाता. पण त्याऐवजी जरा म्हटलं की जरा 2 तास सिनेमा पाहता का, तर 2 काय 4 तासही पाहायला तुम्ही तयार व्हाल. एकेका दिवसात 3-3 सिनेमे पाहणारी मुले असतात म्हणे. तुम्ही नाहीत का त्यातले? सिगरेट, अंमली पदार्थ, चटकदार भावना उद्दीपित करणारी चित्र, पुस्तकं, चित्रपट, सगळ्या प्रकारच्या सुखाची माणसाला चटक लागलेली असते. ही जी अतिसुखाची चटक आहे ती चटकन लागते, पण चटकन सुटत मात्र नाही.
आधी आणि जन्मभर दुःखाचे पश्चातापाचे चटके देत बसते. हे मात्र माणसाच्या लक्षात येत नाही. आपल्या मनाच्या सुखासाठी आपण आपल्या इंद्रियांना वेठीस धरतो आणि कालांतरानं ती इंद्रियच माणसाला दुःखाच्या विळख्यात जखडून टाकतात. त्यापासूनच सावध राहण्यासाठी कृष्णानं देहे आणि एकशेंडी यांची अलिप्तता शिकवली आहे. सुखानं बेभान होऊ नकोस, तर देहाचं भान ठेवून त्या देहाला देह मानताना आणि देहाच्या मोहांना लाच ठेव असं येथे सांगितलं आहे. इंद्रियाच्या सहाय्यानं देहाच्या माध्यमातून मन सुख मिळवत म्हणजे म्हणजे या देहाचं आपल्याला प्रेम आहे, आसक्ती आहे, भक्ती आहे, ती देहावरची आणि ज्ञानप्राप्ती ती देहावरची आणि आपल्या आकांक्षावरची भक्ती काढून ज्ञानाची भक्ती करायला शिकवलं पाहिजे. कारण अशा प्रकारे सुखाच्या लिप्ततेनं जे कर्म होतं ते शेवटी दुःखात रूपांतरित होत असतं. म्हणून तू सावध राहा. असा इशारा भगवंताने इथे दिलेला आहे. मात्र कर्मातून दुःख निर्माण होईल म्हणून भीतीनं कर्मच टाकत असशील तर ते चूक आहे. मी युद्धात विवेचन सांगणार आहे. मी युद्धात जिंकेन, पण मला नातेवाईकांना मारण्याचं दुःख लागत नाही. नातेवाईकांना मारण्याचं दुःख घ्यावं लागतं. नातेवाईकांच्या मृत्यूचं दुःख भोगावं लागतं. या भीतीने अर्जुना तू युद्धापासून पळून जातो आहेस. मी युद्धात जिंकेन, पण मला नातेवाईकांना मारण्याचं दुःख घ्यावं लागेल, नातेवाईकांच्या मृत्यूचं दुःख भोगावं लागेल. या भीतीनं अर्जुना आता तू युद्धापासून पळून जातो आहेस. ते बरोबर नाही. कारण मग तुला तुझं कर्तव्य टाकल्याचं पाप लागेल. स्वधर्मापासून च्युत होण्याचं पाप लागेल. झालं. आता हे ऐकल्यावर अर्जुनाचा पुढचा प्रश्न तयारच होता की कृष्णा, स्वधर्म म्हणजे काय? स्वधर्मानं केलेलं कर्म दुःख देत नाही का? आणि स्वधर्म हा वाईट कसा आहे? मग स्वधर्म म्हणजे काय? जन्मानं ठरवलेलं काम, जातीनं दिलेलं काम, की कुटुंबातला चाललेला व्यवसाय, असे प्रश्न व्यवहारी माणसाला पडतात. अर्जुनाला युद्धभूमीवर प्रश्न पडला. काय सांगायचं? काम कळणे. काय करावं? असं करावं कसं? झालं. आता हे ऐकल्यावर अर्जुनाचा पुढचा प्रश्न तयारच होता की कृष्णा, स्वधर्म म्हणजे काय? स्वधर्माने केलेलं कर्म दुःख देत नाही का? आणि स्वधर्म जर वाईट असेल तर मग स्वधर्म म्हणजे काय? जन्मानं ठरलेलं काम, जातीनं दिलेलं काम,
की कुटुंबातला चालवलेला व्यवसाय असे प्रश्न व्यवहारी माणसाला पडतात. अर्जुनाला युद्धभूमीवर प्रश्न पडला, काय करावं, कसं करावं, करावं की करू नये, इत्यादी प्रश्न तेव्हा इत्यादी प्रश्न माणसाला काय करावं असं कळत नाही. युद्धाच्या पार्श्वभूमीवर प्रश्न पडला, काय करावं, कसं करावं, करावं करू नये. अगदी हेच प्रश्न प्रत्येक माणसाला व्यवहारात पडतात. अमुक करू की तमुक करू, अमुक बोलू की नको बोलू, त्याचा कधी धड निश्चयच होत नाही आणि तो कधी सारासार बुद्धी वापरून निर्णय घेत नाही. त्याबद्दलची एक गमतीदार गोष्ट आहे. एका तरुण मुलावर खुनाचा आळ आलेला असतो. त्याला कुणी जवळचे नातेवाईक नसतात. लांबचे कुणी मामा मामी खेड्यात राहत असतात. त्या मुलाचं नुकतंच लग्न झालेलं असतं. या मामाने ठरवलेलं असतं, कठोर माणसाचं लग्न झालं त्याचे कुणी मामा मामी खेड्यात राहत असतात. त्या मुलाचं नुकतंच लग्न झालेलं असतं. या मामानेच ठरवलेलं असतं, कोर्टात खटला उभा आहे. मामा मामी असे अडाणीच असतात. मग त्या मुलाला खुनाच्या आरोपाखाली फाशी होणार या कल्पनेनेच ते घाबरून गेलेले असतात. निकालाच्या कोर्टात खटला उभा राहतो. या मुलाला खुनाच्या आरोपाखाली फाशी होणार या कल्पनेने ते घाबरून गेलेले असतात. निकालाच्या आदल्या दिवशीच हे मामा मामी, मुलीचे आईवडील आणि खेड्यातले काही प्रतिष्ठित लोक ज्युरीना भेटायला जातात. त्यांना सारे समजावून सांगायला ज्युरीना भेटायला आला. ज्युरीला भेटायला जातात. त्यांना सारे समजावून सांगतात आणि विनंती करतात की, अहो ज्युरी साहेब, या तरुण मुलाचं लग्न झालं आहे. याला जर एखादी शिक्षा झाली तर त्या मुलीचं सारं आयुष्य बर्बाद होईल. तर निदान फक्त एवढी जन्मठेपच द्या आणि आयुष्य बर्बाद होईल. तर निदान फाशीऐवजी जन्मठेप व्हावी याची खटपट कराल तर बरे होईल. म्हणजे जन्मठेपेहून तो 20-25 वर्षांनी सुटला तर संसार तरी करू शकेल. तो मुळातला चांगला आहे हो. ज्युरीने तेवढा प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलं. दुसऱ्या दिवशी निकाल होता. पण ज्युरींची चर्चा दिवसभर चालू होती. त्या मुलाचे मामा मामी, सासू सासरे अस्वस्थ झाले. काय होतं कोणाला ठाऊक. शेवटी एकदाचा निकाल लागला. त्या मुलाला जन्मठेपेची शिक्षा दिली गेली. त्या मुलाचे ते नातेवाईक निर्धास्त झाले. त्यांनी सुटकेचा श्वास सोडला. नंतर ते त्या कालच्या ज्युरीला भेटायला गेले. म्हणाले, का हो ज्युरी साहेब, तुम्ही इतरांना पटवून दिलेलं दिसतं, पण फार वेळ चर्चा चालली होती का? त्यावर ज्युरी महाशय उत्तरित झाले, अहो काय सांगू तुम्हाला, तुमच्यापायी मला किती रक्त आटवावं लागलं. मामा मामी म्हणाले, असं? मग ज्युरी महाशय पुढे बोलू लागले, तर काय,
मला अगदी हुज्जतच घालावी लागली त्यांच्याशी. चला, पण काय करणार काय? तुम्हाला कबूल केलेलं ना, केलं होतं, केलं तर काय करणार? मला अगदी हुज्जतच घालावी लागली त्यांच्याशी. पण काय करणार? तुम्हाला कबूल केलं होतं ना. अहो, सारे जग पुराव्याभावी तुमच्या त्या भाच्याला निर्दोष म्हणून सोडून देणार होते. पण मी त्यांना पटवून पटवून तो निर्णय फाशीवर आणायला लावला. मग पुन्हा पटवून देऊन जन्मठेपेवर आणवला. हुश, केवढी वादावादी करावी लागली. आता बोला, आपणच काय करतो? कशासाठी करतो? काय साधायचं आहे? योग्य काय आणि अयोग्य काय? कोण योग्य काय आणि अयोग्य काय? हो, कारण वासना विचारसी सहता योग्य काय आणि अयोग्य काय याचा विचारही न करताच आपण असे निर्णय घेतो. का? तर आपण बुद्धी गहाण ठेवलेली आहे सुखापायी. आता वरच्या या गोष्टीत ज्युरीनं काय मिळवण्यासाठी ह्या खटपटी केल्या हे सांगता येत नाही. असो, सांगण्याचा मुद्दा हा की सावकाराच्या मुलाने उदाहरणार्थ सांगण्याचा मुद्दा असा की सुखाच्या इंद्रियाधीन होऊन नितीन माणूस आहे. माणूस असा सांगण्याचा मुद्दा हा की सुखाच्या इंद्रियाधीन होऊन मोहानं माणूस हा असा आंधळा मोहानं माणूस हा असा आंधळा वाटतो. असा हा आंधळा होतो. तो बुद्धीच्या ध्यानाच्या डोळ्यांनी पाहत नाही. म्हणूनच पुढे त्याला पश्चातापही करावा लागतो. अजून योजनाबद्ध कर्म करा. म्हणून योजनाबद्ध कर्म करा, हेतुपूर्वक कर्म करा, बुद्धिनिष्ठ कर्म करा, हा संदेश यावरून तुम्ही घेतला पाहिजे. कर्माच्या परिणामावर म्हणजेच मला यातून काय मिळेल या आशेवर डोळे लावून कर्म करू नये. मग तर त्याखाली म्हणून योजनाबद्ध कर्म करा, हेतुपूर्वक कर्म करा, बुद्धिनिष्ठ कर्म करा, हा संदेश यावरून तुम्ही घेतला पाहिजे. कर्माच्या परिणामावर म्हणजेच मला यातून काय मिळेल या आशेवर डोके लावून तुम्ही कर्म करून हसता. त्याच्यावर डोळे लावून कर्म करू नका. जसा तर फळाची इच्छा टाकून फळाच्या सुखाच्या आशेशी अलिप्त राहूनही काम करा, असा युद्धाच्या दिवशीचा आवेश आहे. पण ही गोष्ट किती अब्जावधी पण फळाची इच्छा टाकून फळाच्या सुखाच्या आशेशी अलिप्त राहून काय करावं असं होतं.
फळाच्या सुखाच्या आशेशी अलिप्त राहून काम करा असा पुढचा संदेश आहे. पण ही गोष्ट किती अवघड आहे हे सांगताना कृष्ण 19व्या श्लोकात म्हणतो 39व्या श्लोकात म्हणतो आहे, हे अर्जुना, ज्ञानी पुरुषोत्तमाचे नित्य अर्जुना, ज्ञानी पुरुषाचे नित्य वैर करणारा, ज्याची पोटभरी कधीही व्हायची नाही, असा अग्नी कितीही सरपण घातलं तरी तृप्त होत नाही. अशाचीच कितीही सरपण घातले पोटभर कितीही व्हायची नाही. हे अर्जुना, ज्ञानीपुरुषाचे नित्य वैर करणारा त्याची पोटभरी कधीही व्हायची नाही, असा अग्नी कितीही सरपण घातले तरी तृप्त होत नाही. वाटतो अधिपकत्व वाटतो. अधिकच पेटतो. त्याप्रमाणे ह्या कामरूपी शत्रूने सर्व ज्ञान वेढून टाकले आहे. येथे काम म्हणजे विषयोपभोग, काम म्हणजे विषयोपभोग. याचा अर्थ विषयोपभोग हा असा अर्थ आहे. तसाच सर्व प्रकारच्या इच्छांना सर्वच प्रकारची अनवाणी विषयोभ हा असा अर्थ आहे. मात्र माधवराज मला विषयोपभोग हा जसा अर्थ आहे तसाच सर्व प्रकारच्या इच्छांचा, त्यात कर्माची इच्छाही आलीच, समावेश केला पाहिजे. माणसाला सतत माणसातल्या सुखावर काही विषयोपभोग हा असा अर्थ आहे. तसा सर्व प्रकारच्या इच्छांचा, त्यात कर्मावलंबी इच्छाखती नसताही त्यात ईर्षा ही ईर्षाखतीची प्रेम करण्याची विषयोपभोग हा असा अर्थ आहे. तसाच अर्थ सर्व प्रकारच्या इच्छांचा, त्यात कर्माची इच्छाही आलीच, समावेश केला पाहिजे. माणसाला सतत गती हवी असते, काहीतरी करायला हवं असतं, पण ते दुःख परिणामी होऊ नये अशी त्याची इच्छा असते.
पण कालचक्र सुख परिणामी कर्म तो करूच शकणार नाही. कारण गतीला प्रतिगती निर्माण होणारच. सुखानंतर दुःख येणारच. मग तू कर्म कसं करावेस? या कर्मानं मला मुक्ती मिळेल. स्वयं लिखाण मग मला तू कर्म कसं करावं? या कर्मानं मला लोक मिळतील. म्हणे या कर्मानं मला सुख मिळेल, स्वर्ग मिळेल, मानमर्यादा मिळेल. काय चहा, कॉफी तुमचा हे सगळं मला कर्मधर्म आणि सुख मिळेल, स्वर्ग मिळेल, महानगरातच मिळेल, सत्ता पैसा मिळेल, अशा आशेनं कर्म करशील तर फसशील. त्यापेक्षा सुख की दुःख हा विचार न करता अमुक कर्म करणे योग्य की अयोग्य असा विचार केला पाहिजे. आणि योग्य किंवा अयोग्य या प्रश्नाचं त्यापेक्षा आणि योग्य किंवा अयोग्य या अपयशानं पैसा मिळेल आशेनं धर्म करशील तर फसगत होईल. त्यानंतर सुख की दुःख हा विचार न करताच माणूस माणूस करतात. अमुक कर्ज काम योग्य की अयोग्य, MIDC असा विचार केला पाहिजे. आणि योग्य किंवा अयोग्य असा विचार केला पाहिजे. आणि योग्य किंवा अयोग्य कशाने ठरतं? हेतूनं, बळानं. अमुक कर्मानं मला काय मिळेल हा विचार न करता त्याचा उपयोग इतरांना होईल की नाही या विशेष आणि हा विचार न बघता हा मी डायरेक्ट विचार केला. हा विचार जो करतो तो ज्ञानी. माणसाची कोणताही कर्म करायला तहाने एखादा हा विचार जो करतो तो ज्ञानी. कोणतंही कर्म करताना त्यानं मला काय मिळणार का, त्याचा मला काय उपयोग असं न म्हणता जे माझं कर्तव्य आहे ते माझे कर्तव्य आहे का याची खात्री करून घेणाराचं केव्हाही संपेल, केव्हाही श्रेष्ठ ठरेल. मग ते कर्म हा विचार न करताच त्याचा उपयोग इतरांना होईल की नाही हा विचार करतो तो ज्ञानी. कोणताही कर्म करताना त्यानं मला या काय उपयोग असा न म्हणता हे माझं कर्तव्य आहे का याची खात्री करून घेणारच. केव्हाही
केव्हा तरी श्रेष्ठ ठरेल म्हणून आई मी खालस योग्यच म्हणावे लागेल असे योग्य दिसेल. हे अधिक व्यापक हितासारी ठरेल. मग योग्यच म्हणावं लागेल. दुसऱ्याच्या राज्यात जाऊन पशुची गुपितं, क्षेपणास्त्र यासाठी खोटा दिल्ली कचरा या ठिकाणी या खोटा दुसऱ्याच्या राज्यात जाऊन शत्रूची गुपितं शोधणं, त्यासाठी घेतलेला शोष करणं, त्याला निर्भय करण्यास म्हणतात ते अयोग्य ठरेल. जर एखादा बेसावरून दुःखाला पण एखादा देशभक्त देशाच्या हितासाठी जेव्हा असं हेरगिरीचं काम करतो तेव्हा तोही देवाला सांगूया की तोही पण राखांना देशावरचं असलं तरी रेखासारखंच आहे. तेव्हा एखादा देशभक्त देशाच्या हितासाठी जेव्हा असं हेरगिरीचं काम करतो तेव्हा तो सन्मानालाच पात्र होतो. तेव्हा फळाची इच्छा न धरता मोठ्या हेतूनं ज्ञानपूर्ण कर्म करण्याचा संदेश गीता इथे 3ऱ्या अध्यायात देते आहे. पण मोठा हेतू असा समजावायचा पण मोठा हेतू गीता इथे पण मोठा हेतू कसा ठरवायचा तर तौलनिक रीतिहानीना. हा मग हेतू गीता इथे 3ऱ्या अध्यायात देते आहे. मग मोठा हेतू कसा ठरवायचा? विजय रसायनाचं गाणं घेऊन तेव्हा फळाची इच्छा न धरता मोठ्या हेतूने ज्ञानपूर्ण कर्म करण्याचा संदेश गीता इथे 3ऱ्या अध्यायात देते आहे. मग मोठा हेतू कसा ठरवायचा तर तौलनिक रीतीनं तो ठरवा लागेल. कारण आतील पदार्थांना एक प्रकारचा तेलकटपणा आलेला आहे. कारण कारण अंगातील प्रत्येक छटक हा एकमेवावर रावलेला सुकाळ आहे. कारण जगातील प्रत्येक घटक हा एकमेकांवर परिणाम करत असतो. हे विश्व म्हणजे
एखादा एका चुकलेल्या अनेक गतीमधील कारण आश्रमातील प्रत्येक घटक हा एकमेकांवर परिणाम करत असतो व विषय म्हणजे एकांतात एक बुडालेल्या महाक्रिया आहेत. त्याने हे विश्व म्हणजे एकात एक गुंफलेलं अनेक उदबत्त्यांचं म्हणजे आपल्या आई वगैरे त्याच्या बागेतले आहेत. आणि एक गुंतलेल्या अनेक मातीच्या अनेक धनाच्या व्यवहारात तुम्ही अन्याय दिलेला आहे. तर मला आणि तलिनाला एकात एक गुंफलेल्या अनेक गतीचा अनेक मुलींवर चरित्रांवर याचा प्रभाव वाढला. एकात एक गुंतलेल्या अनेक अशा म्हणून गुंतलेल्या अनेक वरिष्ठ अनेक मान्याच्या व्यक्तींजवळ रगडू करायला लागलं. अनेक मनांचा एकत्रित पुंजका आहे. त्याचं हे प्रतीक चित्र पहा. येथे केवळ व्यक्तीच्या संदर्भात हा विश्वाचा पसारा कसा आहे हे दाखवलेलं आहे. त्या संपूर्ण विश्वाचा विचार, त्यावर परिणाम घडवणारा मुख्य घटक म्हणजे मी हे लक्षात घ्यायला पाहिजे. या चित्रावरून आपल्या लक्षात येईल की माणसाला मी सर्वात मोठा आहे असा समज असतो, अहंकार असतो. पण तो एक गैरसमज आहे. मीपणातून ज्ञानानं अलिप्त होऊन त्यानं आपलं खरं स्वरूप व कार्य ओळखलं पाहिजे. तेव्हा त्याच्या लक्षात येईल की मीपेक्षा कुटुंब मोठं, कुटुंबाचं हित मोठं, कुटुंबापेक्षा समाज मोठा, समाजापेक्षा देश मोठा आणि सर्वात मोठं विश्वकल्याण. तेव्हा आपल्या कर्माचा हेतू त्या प्रमाणात लहान वा मोठे ठरतील ते लक्षात घेऊन अलिप्ततेनं कर्म करत राहणं हा एकच धर्म तुम्हाला खऱ्या ज्ञानाकडे आणि समतोल सुखाकडे घेऊन जातो. कोणत्या कर्माच्या परिणामापासून मी मुक्त होईन याचं उत्तर कृष्णानं 9व्या श्लोकात दिलं आहे. तेथे त्यानं स्पष्ट म्हटलं आहे की यज्ञ म्हणजे ईश्वर, तदर्थ म्हणजे त्याचे प्रित्यर्थ जी कर्म आहेत त्या कर्मांवाचून दुसरी कर्म फळाची इच्छा धरून केल्यास असं कर्म करणारा मनुष्य कर्मानं बंधन पावतो. पण ईश्वराप्रित्यर्थ कर्म केल्यास बंधन पावत नाही. केलेल्या कर्माच्या फळाची इच्छा न धरता निष्काम होऊन ईश्वराप्रित्यर्थ यथाविधी कर्म कर, म्हणजे तुला कर्मबंधन प्राप्त न होता तू मुक्त होशील. येथे कर्माचं बंधन म्हणजे गती प्रतिगतीचा नियम. येथे अर्थ स्पष्ट आहे की स्वतःच्या इच्छेसाठी फळाच्या इच्छेनं जे काम केलं जातं त्याला प्रतिगती निर्माण होणारच. पण
ईश्वरासाठी म्हणजे समष्टीसाठी निस्वार्थ हेतूने आणि ज्ञानपूर्ण अलिप्ततेने केलेल्या कामाचं कर्त्यावर बंधन पडत नाही, त्याचं दुःखात रूपांतर होत नाही का? तर दुसऱ्यासाठी कष्ट करताना आपण आधीच दुःख स्वीकार केलेला असतो. म्हणजे पुन्हा निस्वार्थ कर्म मोठ्या हेतूनं कर्म करणं हेच येथे अभिप्रेत आहे. असं कर्म करताना कामाचा, विषयोपभोगाच्या इच्छेचा आणि त्या इच्छेला प्रवृत्त करणाऱ्या, साधन होणाऱ्या इंद्रियांचा अडथळा येतो, हे वर सांगितलेलंच आहे. तेथे माणसाचा स्वभाव आड येतो. कृष्णानं म्हटलं आहे की स्वधर्म पाळ, तुला विहित असं कर्म कर. हा स्वधर्म कशावर अवलंबून आहे? याचं मोठं सूक्ष्म उत्तर आहे, आताच्या काव्याला योग्य असा त्याचा अर्थ आपण शोधला पाहिजे. स्वधर्म म्हणजे स्वला महत्त्व आहे, तितकेच धर्माला महत्त्व आहे. धर्म म्हणजे नियम, पद्धत. धर्म हा येथे तथाकथित धर्म म्हणून घेऊन चालणार नाही. म्हणून स्वधर्म हा अर्थ स्वधर्म या स्वधर्माचा अर्थ स्वतःबद्दलचे नियम, पद्धत, रीत. ही रीत कशी ठरवायची? तर स्वतःच्या व्यक्तींसाठी पद्धत, रीत ही होत. कशी ठरवायची? तर स्वतःच्या व्यक्तित्वाच्या गरजा, स्वतःचे गुण आणि क्षमता या लक्षात घेऊन कोणतं काम माझ्या व्यक्तित्वाचा खरा विकास करू शकेल हे जाणायचं. त्या कामानं अर्थातच माझ्या व्यक्तित्वाबरोबर कुटुंबाचा, समाजाचा आणि देशाचा विकास घडला पाहिजे. आणि या सर्वांची पूर्णत्वाकडे, समतोलाकडे वाटचाल झाली पाहिजे. हे काम करण्यापूर्वी गुणाप्रमाणेच माझ्या दोषांचाही विचार केला पाहिजे. कारण आपल्या दोषांमुळे कामात अडचण येईल का, दोषामुळे काम फसेल का, हे पाहिल्याशिवाय खरा विकास घडवू शकणार नाही. तसं पाहिलं तर दोष हे सुद्धा कधीकधी गुणरूप असतात आणि गुण हे सुद्धा अतिरेकाच्या स्वरूपात दोषमय होतात. म्हणून स्वधर्म करताना गुणदोषांचा योग्य समतोल साधणं आवश्यक असतं. सॉक्रेटिसकडे एकदा एक विद्यार्थी वक्तृत्व शिकायला गेला. सॉक्रेटिसने त्याची माहिती विचारली तेव्हा तो विद्यार्थी स्वतःच विषयीच लांबलचक भाषण देत राहिला. मध्येच त्याला थांबवून सॉक्रेटिस म्हणाला, अरे मित्रा, तुला वक्तृत्व शिकायचं असेल तर इतरांपेक्षा मला तू दुप्पट फी द्यावी लागेल. त्यावर तो विद्यार्थी म्हणाला, का म्हणून? सॉक्रेटिसनं उत्तर दिलं, पहिल्यांदा तुला गप्प कसं बसवायचं हे शिकवावं लागेल आणि मगच नेमकं कसं व काय बोलावं हे शिकता येईल.
म्हणजे चांगलं वक्तृत्व हा चांगला गुण होऊ शकतो, पण निरर्थक बडबड हा दोष होतो. इंद्रिये आपल्या स्वभावाप्रमाणे माणसाला मोहात पाडतात, पण त्याकडे न वळता मोह टाकून माणसानं स्वधर्म आचरावा असा इथं कृष्णानं अर्जुनाला सल्ला दिला आहे. मग स्वभाव आणि स्वधर्म यात फरक कोणता? तर दोन्हीकडे स्व म्हणजे मी आहे, पण अर्थ वेगवेगळे आहेत. स्वभाव म्हणजे भाव शब्द येतो. भाव याचा अर्थ भावना, इच्छा, अपेक्षा, पण त्या इच्छा सुखाच्या असणार ना. त्यामुळे स्वभावाच्या कचाट्यात सापडून माणूस चुकीच्या मार्गानं जाऊ शकतो. तेथे मुळापासून उसळून येणारे मनातले भाव असतात. बुद्धी सारासार विवेक तेथे उरत नाही. म्हणून स्वभावाच्या आहारी न जाता स्वधर्माचा, कर्तृत्वाचा, नियमबद्ध कर्माचा माणसानं विचार केला पाहिजे. मला सुख हवं, पैसा हवा, त्यासाठी नोकरी व्यवसाय केला पाहिजे. हे स्वाभाविक कर्म आहे. म्हणजे सुखाच्या इच्छेनं, भावनेनं, स्वभावानं प्रेरित स्वधर्म प्रेरित केलेलं कर्म आहे. पण तो स्वधर्म असेलच असं नाही. उदाहरण घेऊ, तुमची खेळण्याची वेळ झालेली आहे. आज तुमची फायनल मॅच आहे. क्रिकेटची. मित्र बोलवायला आला आहे. तुम्ही टीमचे कॅप्टन आहात आणि अचानक आई आजारी पडली आहे. तिला दवाखान्यात न्यायचं आहे. आता तुमच्यापुढे प्रश्न पडेल की काय करावं? तुमच्या व्यक्तित्व विकासाच्या दृष्टीनं तुम्ही चांगलं खेळणं, बक्षीस मिळवणं, खेळात पारंगत होणं हे योग्य आहे. त्याची तुम्हाला आवड आहे, इच्छा आहे. म्हणून खेळ त्यात यश मिळवणं हा तुमचा तेथे स्वभाव झाला. स्वाभाविकपणे म्हणजे सहजतेने तुमचं मन खेळाकडे ओढ घेईल. पण आताच्या परिस्थितीत आईला दवाखान्यात नेणं हे तुमचं कर्तव्य आहे. स्वधर्म आणि तुम्ही काय कराल ते ठरवा. तुम्ही काय कराल यापेक्षा काय करावं हे गीता सांगते आहे. कृतज्ञतेचा महिमा याच अध्यायात सांगितलेला आहे. ही सृष्टी यज्ञातून निर्माण झाली. ईश्वरापासून यज्ञ निर्माण झाला, म्हणून यज्ञातही ईश्वर आहे. यज्ञ करणं म्हणजे ईश्वर सेवा. तो यज्ञ करताना
यज्ञात सर्वांना यथायोग्य देऊन उरेल ते भक्षण करण्यातच खरा पुण्यवान होतो, असे 13व्या श्लोकात सांगितलं आहे. तो सूत्रात तो फार उत्कृष्ट श्लोक आहे. 12वा आणि 13वा असे दोन्ही श्लोक कृतज्ञतेची महती सांगत आहेत. कृतज्ञतेशिवाय कोणतेही फळ मिळणार नाही, टिकणार नाही. हा अत्यंत महत्त्वाचा नियम येथे सांगितलेला आहे. म्हणून मातापित्यांना कृतज्ञ राहणं हा मुलाचा धर्म आहे. कुटुंबाला, समाजाला, देशाला, धर्माला, देवाला, विश्वशक्तीला कृतज्ञ राहणं हे प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे. आणि म्हणूनच विशाल हेतूसाठी जे जगतात आणि मरतात तेच मोक्षाला जातात, असा कृष्णाचा संदेश आहे. आपला स्वधर्म जगताना घेतलेले कष्ट कधी दुःखकारक नसतात. परहितासाठी सोसलेली संकटे विश्वातील पराशक्तीची पूजाच सिद्ध करतात. म्हणूनच अशी माणसं कीर्तिवान होतात, अमर होतात. तसं वागतात. स्वतःच्या भावनांवर संयम करावा लागतो. इच्छा अपेक्षांना लगाम घालावा लागतो. इंद्रियांच्या अनावर आवेगांना वारा घालावा लागतो. मगच मनाची समावस्था साधणं शक्य होतं. अशा व्यक्तीमध्ये जनकाचं उदाहरणच गीतेनं दिलं आहे. भारतीय संस्कृतीत अशी अनेक उदाहरणे पाहायला मिळतात, अनेक उदाहरणे सापडतात. शुक हा त्यापैकीच एक महासंयमी, जराही न ढळणारा आद्य शंकराचार्याची अशीच एक कथा सांगतात. ते गुरुकडे गेले तेव्हा फार लहान म्हणजे 8 वर्षाचे होते. गुरुनं त्यांची परीक्षा घ्यायचं ठरवलं. तुला सुखदुःख समान आहेत ना? मग मी सांगतो ते करून दाखव. शंकराचार्यांनी होकार दिला. मग गुरुने सांगितलं, जीभ लांब कर. तुझ्या जिभेवर खडूसाखरेचा खडा ठेवतो. तो विरघळता कामा नये. शंकराचार्य त्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. याचा अर्थ काय
तर मनावर, जिभेवर एवढा संयम की तोंडाला जराही पाणी सुटलं नाही. एवढी मनाची प्रबळ ताकद ध्यानाचं संयमानं एवढी मनाची प्रचंड ताकद ज्ञानानं संयमानं कमावता येते. पण त्यासाठी निश्चय असावा लागतो आणि तेवढाच योग्य असा जनसेवेचा हेतू असावा लागतो. जनसेवेच्या प्रांतात अतिसंयमी, धीरगंभीर, विशाल हेतूंची अनेक उदाहरणं सांगता येतील. त्यांनी हसत कर्म करावं अशा हेतूनं मोठी मोठी संकटे स्वतःवर ओढवून घेतली. त्याचा आदर्श डोळ्यांपुढे ठेवला पाहिजे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वकष्ट स्पष्टच म्हणून टाकलं आहे की घेतले व्रत नहे आम्ही अंधतेने लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने. हे दिव्य दाहक म्हणून असावयाचे बुद्धाची वाण धरिले करी हे सतीचे. भगतसिंग घ्या. भगतसिंग घ्या, दत्त घ्या, राजगुरू घ्या. एकापेक्षा एक महासंयमाचे मेरू पर्वत आहेत. त्यांनी देशाचं दुःख ते आपलं दुःख मानलं. दुसऱ्याच्या सुखासाठी प्रचंड हाल सोसले. त्यांनी कर्म करू की नको असा प्रश्न विचारत वेळ घालवला नाही. एवढ्या मोठ्या हेतूने जगायचं ठरवल्यावर कर्माच्या परिणामांची ब्रिटिश सरकारच्या शिक्षेची, मरण्याची कशाचीही पर्वा न करता त्यांनी स्वतःला कोंडून दिलं कर्मयज्ञात. भारताच्या स्वातंत्र्य यज्ञात त्यांना आपण कृतज्ञ राहिले पाहिजे आणि म्हटलं पाहिजे, दिव्यत्वाची जेथे प्रतीती तेथे कर माझे जुळती. कृतज्ञता, निस्वार्थ, अलिप्तता आणि ज्ञान ही कर्तव्याची भूषणं, प्रतीक
भूषण असलेली भूषण असली पाहिजेत. त्यातूनच दिव्यत्व मिळते हा संदेश गीता सांगत आहे. अशा दिव्यत्वाकडे जाण्याचा सत्कर्माचा महान मार्ग 3रा अध्याय सांगतो आहे. या मार्गांवर जाण्यासाठी कृष्णानं अर्जुनाला पाहून अर्जुनाला तिसरा अध्याय सांगतो आहे. त्या मार्गावर जाण्यासाठी कृष्णानं अर्जुनाला प्रवृत्त केलं. तसेच आपणही होऊया. ओम शांती शांती शांती.